अजित पवारांच्या एका कृतीमुळे महायुतीमध्ये वादाची शक्यता निर्माण झालेली आहे। अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये आमदार नवाब मलिक यांची उपस्थिती बघायला मिळालेली आहे। नवाब मलिकांच्या उपस्थितीमुळे महायुतीमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। मलिकांच्या उपस्थितीबाबत देवेंद्र फडणवीस काय बोलणार याकडे आता लक्ष असेल। तर अजित पवारांच्या एका कृतीमुळे महायुतीमध्ये आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे, कारण अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये आमदार नवाब मलिक दिसले आणि याच विषयी आपण अधिक माहिती घेऊया। प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या सोबत आहेत। ओम, आता देवेंद्र फडणवीस या सगळ्यावरती काय बोलणार, काय भूमिका मांडणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण अजित पवार यांच्या बैठकीमध्ये नवाब मलिक दिसलेले आहेत। गुरु, आपण पाहिलं असेल देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होण्यापूर्वी जेव्हा ते विरोधी पक्षनेते होते त्यांनी नवाब मलिक यांच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते। नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डच्या लोकांशी संबंध आहेत अशा प्रकारची टीका त्यांनी केली होती, काही आरोपही केले होते। त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती महायुतीचं सरकार आल्यानंतर अजित पवारांना त्यांनी जाहीर पत्र लिहिलं होतं। हिवाळी अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर पत्र लिहून अजित पवारांसमोर अशी भूमिका मांडली होती की नवाब मलिक यांना आपण महायुतीमध्ये घेऊ नये। देवेंद्र फडणवीसांच्या या भूमिकेला राष्ट्रवादी काँग्रेसने देखील मूकसंमती दिली आणि नवाब मलिकांना आपल्या पक्षापासून दूर ठेवलं होतं। मात्र कालच्या बैठकीमध्ये देवगिरी बंगल्यावर अजित पवारांनी जी बैठक बोलली त्यात नवाब मलिकांना स्थान देण्यात आलं होतं। या सगळ्या उपस्थितीमुळे मलिक आता राष्ट्रवादीत आलेत आणि त्यांनी अजित पवारांना पाठिंबा दिला अशा प्रकारची चर्चा रंगू लागली आहे। देवेंद्र फडणवीसांच्या दबावामुळे त्यांनी मांडलेल्या भूमिकेमुळे नवाब मलिकांना दूर ठेवण्यात आलं होतं। मात्र पुन्हा एकदा मलिक अजितदादांच्या राष्ट्रवादीत आले, त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचा विरोध झुगारून हे केलं गेलंय का, आणि जर असं केलं असेल तर देवेंद्र फडणवीस यांची या सगळ्या संदर्भामध्ये भूमिका काय असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आधीच महायुतीतील नेत्यांमध्ये परस्परांवर आरोप करण्याची स्पर्धा रंगली आहे, त्यातच जर देवेंद्र फडणवीसांचा विरोध झुगारून अजित पवारांनी हा निर्णय घेतला असेल किंवा नवाब मलिकांना पक्षात घेतला असेल तर निश्चित स्वरूपात ही एक खूप मोठी घडामोड बनावी लागेल। त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि भाजप नवाब मलिकांच्या या सगळ्या बरोबर आहे, दादांच्या बैठकीमध्ये नवाब मलिक दिसलेले आहेत, त्यामुळे आता या सगळ्यावरती भाजपची नेमकी काय भूमिका असणार हे बघावं लागेल। धन्यवाद ओम या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।